इथे एवढी गर्दी कशासाठी झाली हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मैदानावर. A few moments later. आता मैदानावर पोहोचलो तर बैल पैट्यावर लावायचे घेतले होते आणि आता शर्यत चालू होणार होती. आता शर्यत चालू झाली होती आणि पहिला गट सोडला होता. पहिल्या गटातील बैल तर खूप जोरात पळत होते. गट क्रमांक 2 मध्ये मथुरने बाजी मारली आणि मथुरची पब्लिक एवढी होती. आता सेमी लागायला टाइम होता तर आम्ही गेलो बैल बघायला. तर हा बैल बघा ना कसं करतोय. हे बैल बघितले आणि पोहोचलो मथुर जवळ. तर मथुर जवळ खूप गर्दी होती. बघू शकता तुम्ही मथुर. आता मथुरचा क्रेज एवढा होता की पब्लिक बघायला आली होती एवढी. तर आम्हाला जागाच नव्हती मिळत. कशी तरी जागा मिळाली तर मथुरने अशी पोच दिलेली होती. बघू शकता तुम्ही. आता तिथून निघालो तर या बैलाला बघलं तर या बैलाने एकदम खतरी उडी मारली. आता आलो ग्राउंडवर तर सेमी चालू झाली होती आणि बैल एवढा उन्हात पण जोमात पळत होते. बघू शकता तुम्ही कसे पळतायत. आपल्या सर्वांचे लाडके राहुल दादा पाटील मस्त छकड्यावर बसून मथुर सोबत चालले होते. तर बघू शकता तुम्ही कसे चाललेत ते आणि त्यांची पब्लिक पण बघू शकता. आता फायनल चालू होणार होती आणि मैदान बघू शकता तुम्ही किती मोठं आहे ते आणि पब्लिक पण तशीच होती बघण्यासाठी बैलगाडा शर्यत. फायनल चालू झाली होती आणि मथुरने आपल्या 2 नंबर आणि शंभूने 1 नंबर मारला होता. राहुल दादा पाटील पैट्यातून चालले होते तर आम्ही दोघे पण त्यांच्या जोडला निघालो पैट्यातून चालत. बक्षीस वितरण झाल्यानंतर आम्ही निघालो आता घरी जायला. तर तुम्हाला म्हटलं दाखवावं एक सनसेट व्ह्यू आमच्याकडचा. भेटू आता नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.